हा तर हे 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि सगळ्यात मोठं शहर आहे शिरसाळा. म्हणजे मोठी बाजारपेठ आहे, खूप मोठं नाव आहे या शिरसाळ्याचं आणि याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा खूप चांगला इतिहास या ठिकाणी आहे. आणि मला हे सांगायचंय की जर एवढ्या मोठ्या शहरामध्ये जर 3-3 महिने पाणी येत नसेल तर मग तुमच्या कार्यक्षमतेवर आम्ही प्रश्नचिन्ह उभा करावं किंवा नाही, मला एवढंच म्हणायचं असताना. आणि सत्तेत कुणाच्या आहेत? तुमच्याच आहे, तुमच्या सोबतच्या माणसाच्या होती, आजही आतापर्यंत तुमच्याच ताब्यात होती. म्हणून आम्ही तो प्रश्न उपस्थित केला की जर तुम्ही एवढे मोठे मंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलात, दोघंही राहिलेत, बहीण आणि भाऊ, त्याच्यामुळे आम्ही जो प्रश्न उपस्थित केला की तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर राहिलात किमान इथं 15 दिवसाला तरी 10 दिवसाला तरी पाणी यायला पाहिजे. ज्या लोकांनी 50-50 वर्ष 75-75 वर्ष काँग्रेसच्या जीवावर राज्य केलं असे मुख्यमंत्री असतील विविध राज्याचे, त्यांचा आपण अभ्यास करावा. त्यांचे नाव सुद्धा सांगतो बऱ्यापैकी. आता समजा अशोक चव्हाण असतील, बघा त्यांना काय कमी केलं राज्याने देशाने, प्रत्येक पद त्यांना दिलं. तरी हे लोक जर अशा पद्धतीने जर भाजपमध्ये जात असतील तर म्हणजे वॉशिंग मशीनच आहे ना साहेब, किंवा त्यांचं काय जुनं काही कच्चा चिट्टा असेल त्या भीतीने असेल. त्याच्यामुळे मी राघव चड्डाचं उदाहरण दिलं की राघव चड्डा हा संसदेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडायचे, परंतु असं काय आखरीत घडलं, असं काय झालं की ते चड्डाचं चड्डी झाले. म्हणून तो शब्द प्रयोग मी त्यासाठी केला की आजकाल लोक विशेषतः मुस्लिम समाजाची मतं ही धर्मनिरपेक्ष मतं म्हणून घेतात. शिरसाळ्यामध्ये एमआयएमच्या प्रचार सभेमध्ये जे एमआयएमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, जिल्हाध्यक्ष असतील किंवा जिल्हा प्रवक्ता असतील, वेगवेगळे पदाधिकारी या ठिकाणी त्यांनी सभा घेतली. एकंदरीत पाहायला गेलं त्या सभेने शिरसाळ्याचं राजकारण पुन्हा एकदा ताप गरम झालेलं. एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष शेख भाई, तर एकंदरीत काय वातावरण वाटलं तुम्हाला? शिरसाळ्यामध्ये तुम्ही सभा घेतली, प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मतदारांचा. माजिद भाई, धन्यवाद साहेब. आपल्या माऊली न्यूज नेटवर्क आणि हिंदवी न्यूज याच्या माध्यमातून आज शिरसाळ्याच्या जनतेशी संपर्क साधण्याचा आम्हाला योग आला, त्याच्याबद्दल तुमचं आणि तुमच्या दोन्ही या चॅनलचं मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम या ठिकाणी शिरसाळ्याचे जनतेचे आभार मानतो की कमी वेळेमध्ये या ठिकाणी एक खूप जोरदार सभा या ठिकाणी झाली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल शिरसाळ्याच्या सर्व माता भगिनींचे, आमच्या थोर मोठ्यांचे, तरुणांचे, आबालवृद्धांचे, सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की एक मोठी सभा या ठिकाणी झाली. आणि मला वाटतं ही विजयी सोबतीमध्येच याचं रूपांतर झालं असं मला वाटतंय. कारण ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला, ज्या पद्धतीने लोक ऐकत होते, त्यांच्या डोक्यात हे शिरत होतं की आतापर्यंत आपण चुकीच्या लोकांना निवडून दिलं, परंतु आता जो मुलगा आहे, जो तरुण आहे आणि त्यांच्यासोबतची जी टीम आहे ती काम करणारी आहे. मला या लोकांना असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये हे लोक काम करू शकतात. दादा, एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही पीटीआर संदर्भात देखील बोलत आणि दुसरा मुद्दा बोललात, इतर उमेदवार कुठूनही निवडून येतात आणि भाजपमध्ये जाऊन क्लीन होतात किंवा त्यांचं चारित्र्य ओके करून घेतात, जसं रमेश चड्डा, म्हणजे चड्डाचं तुम्ही उदाहरण दिलं. काय सांगाल यावर? बघा, तुम्ही देशभरामध्ये पाहतात की सगळ्यांना वाटतं की सत्तेमध्येच जायला पाहिजे. ज्या लोकांनी 50-50 वर्ष 75-75 वर्ष काँग्रेसच्या जीवावर राज्य केलं असे मुख्यमंत्री असतील विविध राज्याचे, त्यांचा आपण अभ्यास करावा. त्यांचे नाव सुद्धा सांगतो बऱ्यापैकी. आता समजा अशोक चव्हाण असतील, बघा त्यांना काय कमी केलं राज्याने देशाने, प्रत्येक पद त्यांना दिलं. तरी हे लोक जर अशा पद्धतीने जर भाजपमध्ये जात असतील तर म्हणजे वॉशिंग मशीनच आहे ना साहेब, किंवा त्यांचं काय जुनं काही कच्चा चिट्टा असेल त्या भीतीने असेल. त्याच्यामुळे मी राघव चड्डाचं उदाहरण दिलं की राघव चड्डा हा संसदेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडायचे, परंतु असं काय आखरीत घडलं, असं काय झालं की ते चड्डाचं चड्डी झाले. म्हणून तो शब्द प्रयोग मी त्यासाठी केला की आजकाल लोक विशेषतः मुस्लिम समाजाची मतं ही धर्मनिरपेक्ष मतं म्हणून घेतात, सेक्युलर म्हणून घेतात आणि भाजपमध्ये जातात. त्यांच्यासाठी माझा हा टोला होता. आजही आपण पाहतो या ठिकाणीही जे कॅन्डिडेट उभा आहेत, याच्या अगोदर राष्ट्रवादीकडून एक मुस्लिम उमेदवार होता, परंतु त्याचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कशामुळे रद्द झालं, कोणी रद्द केलं, हा संशोधनाचा विषय आहे. आता त्याचं चुकीचं सर्टिफिकेट असेल म्हणून ते रद्द झालं. पहिले जे सरपंच होते ते वयाच्या मुद्द्यावरून पद रिक्त झालेले आहे आणि त्याच्यानंतर ही पोटनिवडणूक लागलेली आणि ते उमेदवार जे होते ते भारतीय जनता पार्टीचे होते, अनवर पट्टीदार म्हणून. त्यानंतर ही पोटनिवडणूक लागलेली. एकंदरीत पाहायला गेलं तर या निवडणूक प्रचारामध्ये जाणीवपूर्वक कुठेतरी हिंदू मुस्लिम वाद लावण्याचा किंवा हिंदू मुस्लिम प्रचार करत असताना दिसून येत आहे.
तुम्हाला वाटलं का आताच्या सभेमध्ये आम्ही हिंदू मुस्लिम बोललो? आमचा मुद्दा हिंदू मुस्लिम नाहीच आहे. आमचा मुद्दा हा मानवतेचा आहे. आमचा मुद्दा फक्त विकासाचा आहे. आमचे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांनी आम्हाला निक्षून सांगितलेलं आहे की कुणाच्या हातात तलवार जरी असली तर आपल्या हातात आपल्या बाजूला हा पेन पाहिजे. कारण पेन जर असेल, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला संविधान दिलंय त्या संविधानाचा अभ्यास करा, कायद्याचा अभ्यास करा आणि संविधानावर चला. म्हणून आम्ही जातीवादीचा विषयच नाही साहेब. आमच्याकडं इतर लोकांना इतकी प्रचंड मोठी संधी आहे, परंतु ज्यांना आता भीती वाटते, मुस्लिम समाजाचे त्यांच्या बापाची मतं होती, बापाची जागिरी होती, ज्यांना वाटायचं ही आमच्या हक्काची मतं आहेत, जी आम्हालाच मिळणार नाही, कुठं जाणार नाहीत, त्यांना एक प्लॅटफॉर्म ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमींनी या ठिकाणी तयार करून दिला. म्हणून त्यांना काय वाटतं, आता आमची मतं चालली, आमची मतं चालली. अरे तुमच्या बापाची मतं नव्हती ती, तुम्हाला सेक्युलर म्हणून मतं देत होती, परंतु तुम्ही सेक्युलर मतांची आमची मतं घेता, परंतु जाऊन कुणाला भेटता? भाजपला भेटता. म्हणून आम्ही ते सांगितलं की बाबा आम्ही सेक्युलर आहोत, आम्ही संविधानाला मानणारे आहोत, त्याच्यामुळे आम्हाला मतं द्या. आमचं विजन हे क्लिअर आहे. आमचं विजन विकासाचं आहे. आम्ही जे बोललो की आम्ही तुम्हाला स्वच्छ पाणी देऊ, आम्ही तुम्हाला चांगली या ठिकाणी रस्ते देऊ, या ठिकाणी स्वच्छता ठेवू, चांगल्या लाईटीची व्यवस्था करू, जे ग्रामपंचायत करू शकते तेच आम्ही तुम्हाला सांगणार. अवाजवी मुंगेरी लाल की हसीन सपने या ठिकाणी आम्ही कुणाला दाखवणार नाहीत, आम्ही कुणाला खोटे आश्वासन देणार नाहीत. त्याच्यामुळं लोकांनी सुद्धा दुसऱ्या लोकांच्या भूलतापांना बळी न पडता एका चांगल्या तरुणाला, माजी आमदारला या ठिकाणी निवडून द्यावं म्हणून या ठिकाणी आम्ही आलो होतो. स्थानिक प्रश्नावर बोलत असताना शिरसाळामध्ये पाण्याची जी व्यवस्था आहे ती 3-3 महिन्याला पाणी नळाला येतं, या विषयावरून सुद्धा तुम्ही छेडला होता विषय. एकंदरीत इथल्या स्थानिक आमदाराला तुम्ही आरोप देखील केले, काय सांगाल यावर? साहेब, आरोप म्हणजे जर तुमच्या मला परळीचं खूप नाव ऐकून होतं आणि भाऊचं, हा तर हे 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि सगळ्यात मोठं शहर आहे. शिरसाळा म्हणजे मोठी बाजारपेठ आहे, खूप मोठं नाव आहे या शिरसाळ्याचं आणि याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा खूप चांगला इतिहास या ठिकाणी आहे. आणि मला हे सांगायचंय की जर एवढ्या मोठ्या शहरामध्ये जर 3-3 महिने पाणी येत नसेल तर मग तुमच्या कार्यक्षमतेवर आम्ही प्रश्नचिन्ह उभा करावं किंवा नाही, मला एवढंच म्हणायचं. पंचायत असताना आणि सत्तेत कुणाच्या आहेत? तुमच्याच आहे, तुमच्या सोबतच्या माणसाच्या होती, आजही तू आतापर्यंत तुमच्याच ताब्यात होती. म्हणून आम्ही तो प्रश्न उपस्थित केला की जर तुम्ही एवढे मोठे मंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलात, दोघंही राहिलेत, बहीण आणि भाऊ, त्याच्यामुळं आम्ही जो प्रश्न उपस्थित केला की तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर राहिलात, किमान इथं 15 दिवसाला तरी 10 दिवसाला तरी पाणी यायला पाहिजे. ही लोकांची रास्त अपेक्षा असते साहेब. ग्रामपंचायत कडून लोकांच्या कुठल्याच अपेक्षा नाहीत की आम्हाला गुत्ते द्या, आम्हाला नोकऱ्या द्या, कोणी मानणार नाहीत. माझ्या दारासमोर कचरा आला, बाई मेंबर तुम्ही हे साफ करा, मला पाणी येत नाही, माझी माता, माझी भगिनी घरात म्हणणार अहो एवढं पाणी आलं नाही, इतक्या दिवस झालं, आम्हाला पाणी आणा. दुसरा प्रश्न कुठला? पाण्याचा. जर माझ्या घराला जायला जर पावसाळ्यात चाललो, माझी लेकरं जर शाळेत जात असतील आणि जर शाळेत जाताना तिला चिखलात जावं लागलं असत तर हे चुकीचं आहे. तुमची सत्ता काय कामाची, तुमची मंत्रपदे काय कामाची? तर एक चांगला रस्ता देण्याचा आम्ही या ठिकाणी तुम्हाला शब्द दिला. चौथी गोष्ट, जर अंधाऱ्या रात्रीत या ठिकाणी काही जरी झालं, आज लाईटीची व्यवस्था जर चांगली असेल तर तुम्ही रात्री बेरात्री आमच्या माता भगिनी, आमचे छोटे छोटे लहान बाळ कुठेही जाऊ शकतात. रात्री बेरात्री अपरात्री काय घडतं तुम्हाला माहिती आहे राज्यामध्ये, त्याच्यामुळं लाईटीची व्यवस्था चांगली झाली पाहिजे. या 3-4 गोष्टी आहेत. याच्या पलीकडे काय? शफीक भाऊ, एकंदरीत पाहायला गेलं तर सातत्यानं बी टीमचा देखील आरोप केला जातो. आणि दुसरा मुद्दा जर पाहायला गेला, शेवटचा प्रश्न, माजीद शेक्याला निवडून देण्यासाठी मतदारांना 28 तारखेला काय आवाहन करणार तुम्ही? बघा साहेब, बी टीमचा तर तुम्हाला पहिलेच उत्तर दिलं की यांच्या हक्काच्या सो कॉल समजणाऱ्या सेक्युलर पक्षांना ज्यावेळेस असं वाटलं की आमची वोट बँक हक्काची हिरावली जात आहे, दुसरा कुणीतरी पक्ष तिला आपल्याकडे ओढत आहे, तर त्यावेळेस पासून हे सगळेच लोक बेचैन आहेत. आता कित्येक लोकांनी आरोप केले की बाबा बेटे बेटे बेटे, ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांचा इतिहास तपासा. ते सगळे कुठे गेले? कुठे गेले? तेच भाजपमध्ये गेले किंवा सत्तेत आत्ता तिन्ही मिळून, शिवसेना शिंदे गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल. मला सांगा ना, यांनी मतं कुणाची घेतली अगोदर? अजित पवार साहेबांच्या गटाने मतं काय म्हणून घेतली त्यावेळेस? धर्मनिरपेक्ष म्हणून. पण सत्तेत कोणाबरोबर गेली तुम्ही? भाजप बरोबर. आता त्या ठिकाणी कायदे निर्माण होतात साहेब, आणि ज्यावेळेस कायदे या ठिकाणी होतात तर कायद्याला समर्थन तुम्हाला करावंच लागतंय. तुमचे आमदार त्या ठिकाणी त्या कायद्याला समर्थन करतात.
मतं आमची घेतात आणि भाजपला समर्थन करतात. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आमची मतं घेऊ नका ना मग. आम्ही सुद्धा आता देणार नाहीत. लोकांची चालू आहे आता जागृती, आमचं फिरणं. ठीक आहे, आज थोडं होईल, उद्या परत जग बदलल. एमआयएमचा उमेदवार उभा राहिल्यानंतर मातब्बर नेत्यांना उमेदवारांना धडकी भरते. आपण विधानसभेमध्ये पाहिले तुमचे 16 उमेदवार उभे होते, तर 288 जागाला देखील धोका निर्माण झाला होता. काय वाटतं? बघा साहेब, मी अगोदरही म्हणलो की 288 जागेचा आणि 16 जागेचा जर विचार केला तर हे कुठंच काही कॅल्क्युलेशन बसत नाही. पण जे लोक 288 जागा लढतात आणि त्यांच्या 10-5 जागा येतात, मला सांगा 10-5 जागा येत असतील, 20-25 येत असतील, मग त्यांना लढायचा अधिकार आहे का? हा, मग आम्ही 15-16 लढलो. हा, आमचे एक आमदार आता या ठिकाणी निवडून आले. आता आम्ही बिहारमध्ये लढलो. आम्ही त्या ठिकाणी बडे मुश्किल से हमने एक 40-44 जागा वहां पर लढे. 40-44 जागा आम्ही लढल्या. तिथं आमचे 5 लोक त्या ठिकाणी निवडून आले. म्हणजे आम्ही कमी जागा लढून आमचा विजयाचा रेशो हा जास्त आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कमीच जागा लढतो. परंतु जर कुणाला वाटत असेल की बाबा आमच्या लढण्याने कुणाला फरक पडत असेल, तर मी आज परत आव्हान करतो की तुम्हाला जर आमचा धोका वाटत असेल तर आम्हाला तुम्ही तुमच्या आघाडीत का घेत नाहीत? मग का घेत नाहीत? घ्या ना तुम्ही आघाडीत. आणि आम्ही त्याच्यामुळे प्रचाराला आलो किंवा एक तरुण आहे, शिकलेला आहे, चांगली काम करायची धमक आहे, चांगली तरुणांची टीम आहे, काम करून दाखवल. 12-13 महिन्याचं जर त्याला संधी मिळाली, काम केलं नाही तर परत घरीच बसवा, काय प्रॉब्लेम नाही. पण जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्याचं काम हा माझे शेख या ठिकाणी नक्कीच करेल, असं मला विश्वास आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता शफीक भाऊ शेख यांना अनेक आरोप प्रत्यारोप फेटाळून लावले. एकंदरीत पाहायला गेलं तर जाणीवपूर्वक कुठेतरी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रकार शिरसाळा पोटनिवडणुकीमध्ये सुरू आहे आणि त्या सर्व प्रतिक्रिया त्यांना समोर मांडल्यात. एकंदरीत पाहायला गेलं तर आता एमआयएमची ताकद वाढलेली आहे आणि शिरसाळ्यामध्ये पोटनिवडणुकीमध्ये एमआयएमच्या प्रचाराला आता वेग आलेला आहे आणि 28 तारखेच्या मतदाना दिवशी नेमकं काय घडणार हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.